करून शिवार्पित करून प्रसादाचं सेवन केलं पाहिजे. प्रसादामुळे आपलं मन शुद्ध होते, अंतःकरण शुद्ध होते आणि आपली सत्वबुद्धी वाढते. म्हणून प्रसाद सेवन केला तर आपल्याला कुठलीही बाधा होत नाही, पण विषय सेवनमुळे बाधा होऊ शकते. आणि जो प्रसाद भोगी असतो तो पूर्ण तृप्त असतो आणि पदार्थ भोगी हा असंतुष्ट असतो. म्हणून आपण अन्न म्हणजेच केवळ आहार नाही, तर आपण डोळ्याने पाहतो म्हणजे रूप हे डोळ्याचा आहार, कानाने ऐकतो म्हणजे शब्द हे कानाचे आहार, म्हणजे हे 5 ज्ञान इंद्रियाचे 5 विषय सर्व काही आपण शिवार्पित करून देवाला अर्पण करून आपण कुठलीही वस्तू कारण धारण करतो, हे पण एक धार्य आणि 2 पदार्थ म्हणजे आपण शिवार्पित करून किंवा आपण काहीही नवीन आणलं तर ओम नमः शिवाय म्हणून नमः शिवाय म्हणून आपण ते शिवार्पित करायचं आणि नंतर त्याचा उपभोग घ्यायचा. म्हणजे प्रसाद सेवन केल्यामुळे आपले अंतःकरण शुद्ध होते आणि आपल्याला विद्याची प्राप्ती होते. म्हणून प्रसाद हे आपलं रक्षण करणारे एक आवरण आहे. आता विभूती भस्म, भगवान शिवाला भस्म हे अत्यंत प्रिय आहे. भगवान शिव आपल्या शरीरावर सर्व अंगावर भस्म लेपन करतात. म्हणून आपणही भस्म हे धारण लावले पाहिजे. गाईच्या गोमयापासून जी विभूती निर्माण होते ते भस्म होय. आणि आपल्या हृदयातल्या अंतःकरणात चैतन्यमय शिव आहे आणि या शिवाचे आपण अखंड स्मरण करणे म्हणजे हे अंतरंग भस्म धारण होय आणि हे सर्वात श्रेष्ठ होय. आणि जे गाईच्या गोमयापासून जी आपली विभूती झाली आहे ते भस्म आपण आपल्या शरीरावर लावले पाहिजे. हे बाह्य भस्म धारण आहे. आणि जसं भांड्याला तापवल्यानंतर त्यामधलं अन्न शिजते, त्याप्रमाणे आपल्या शरीराला भस्म धारण केल्यावर आपलं मन परिपक्व होते. म्हणजे आपल्या मनात कुठलाही वाईट विचार येत नाही, म्हणजे आपल्याकडून दुर्व्यवहार होत नाही. जे भस्म लावते बघा त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. म्हणून आपण सदा सर्व काळ त्रिपुंड भस्म धारण केले पाहिजे. भस्म हे आपले रक्षण करते म्हणून हे एक आवरण आहे. आता रुद्राक्ष, रुद्राक्ष हे एका वृक्षाचा बीज आहे. रुद्र म्हणजे शिव आणि भगवान शिव हे सर्व प्राणी मात्राकडे समान दृष्टीने पाहतात आणि ज्याला ही समान दृष्टी आहे, ज्याच्याजवळ म्हणजे जो भेदभाव करत नाही, त्याने खरं रुद्राक्ष पण धारण केलं असं म्हणावं लागेल. रुद्र प्लस अक्ष म्हणजे रुद्राचे नेत्र, तशी आपल्या भगवान शिवासारखी आपल्याकडे समान दृष्टी असली पाहिजे. आणि रुद्राक्ष हे वनस्पती औषध पण आहे म्हणून आपण रुद्राक्ष पण धारण केलं पाहिजे. आणि रुद्राक्षाची माळ किमान एक तरी रुद्राक्ष आपण धारण केलं पाहिजे. रुद्राक्ष हे 1 मुखीपासून 14 मुखीपर्यंत असे त्याचे वेगवेगळे प्रकार आहे. रुद्राक्ष धारण केल्यामुळे आपल्याला बीपी म्हणजे रक्तदाब, हृदयविकार, कुठले आजार होत नाही. म्हणून वीरशैव समाजातील लोकांनीच नाही तर प्रत्येक व्यक्तीने रुद्राक्ष धारण हे केलेच पाहिजे. आणि रुद्राक्ष धारण केल्यामुळे आपल्यामध्ये समान दृष्टी येते, मग समाजात शांतताही प्रस्थापित होते. म्हणून रुद्राक्ष हे आपले रक्षण करणारे एक आवरण आहे. आता शेवटचे आवरण मंत्र. मंत्राचं स्वरूप समजा अगोदर पाहू. नमः शिवाय
हा पंचाक्षर मंत्र होय. आपल्याला श्री गुरु दीक्षेच्या वेळी आपल्या इष्टदेवतेच्या नामाचा जो उपदेश करतात त्याला मंत्र असं म्हणायचं. 7 कोटी मंत्र आहेत असं मंत्रशास्त्रात सांगितले, पण 7 कोटी मंत्रामधून नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र सर्वात श्रेष्ठ आहे. सात कोटी मंत्रामध्ये नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र सर्वात श्रेष्ठ आहे. कारण प्रत्येक व्यक्तीला एक नाव असते, आपण त्या नावाने हाक मारल्यावर तो व्यक्ती आपल्याकडे येतो. तसं परब्रह्माचे मुख्य नाव शिव हे आहे. म्हणून आपण सर्वांनी शिवनामाचा जप केला पाहिजे. मग शिवजी आपल्या सन्मुख आपल्या जवळ येतात. आणि पंचाक्षरी मंत्र नमः शिवाय हा मंत्र सर्वात श्रेष्ठ आहे. कारण 7 कोटी मंत्रामधून नमः शिवाय हा मंत्र श्रेष्ठ आहे. जसं सिंह आणि पुरुष सिंह आपण हे 2 शब्द ऐकले. म्हणजे सिंह म्हणल्यास आपल्याला साक्षात सिंहाच्या स्वरूपाचा बोध होतो आणि पुरुष सिंह